विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण गणित विषयातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करीत आहोत। या ठिकाणी आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा Q, रेषा L समांतर रेषा M आणि या ठिकाणी 37x - 7 अंश हा कोन दिलेला आहे आणि हा 31x + 11 दिलेला आहे। संबंधित दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत। बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात, म्हणजे 37x - 7 बरोबर 31x + 11 असं आपण दाखवलं तर हा 31x पाठीमागे आल्यानंतर 37x - 31x + 11 या ठिकाणी -7 पलीकडे गेल्यानंतर +7 11 आणि 7 18 आणि 37x मधून 31x गेले 6x उरले। ओके, 6x = 18 दोन्ही बाजूला 6 ने भागून x = 3। त्यामुळे या ठिकाणी 37x - 7 म्हणजे x ची किंमत 3 या ठिकाणी घेतल्यानंतर 3 21 लेख खाच्याल 2 3 त्रिक 9 2 11 111 मधून या ठिकाणी 7 गेले 104 उरले। ओके, म्हणजे या ठिकाणी हा 104 अंशाचा कोन आहे। त्यामुळे रेषीय जोडतील कोणांची बेरीज 180 अंश असते। 31x - 7 अंश म्हणजे या ठिकाणी 104 अंश 180 मधून तो वजा केला, 10 मधून 4 गेले 6 उरले, 18 मधून 11 गेले उरले, या ठिकाणी 7 उरले म्हणजे 76 अंश। ओके, कोन A आणि कोन हा 76 अंश, या ठिकाणी 76 अंश म्हणजे A चं माप संगत कोण आहेत, म्हणजे A बरोबर 76 अंश संगत कोण एकरूप असतात। त्यानंतर या ठिकाणी B कोण आहे, B या दोन रेषांना P आणि Q या रेषांना L रेषेने छेदले तर B आणि 76 हे सुद्धा या ठिकाणी संगत कोण आहेत, म्हणजे A आणि B दोन्हीही 76 मापाचे आहेत। दुसरा पर्याय अचूक। ओके, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 3x² + 27x + 54 चे अवयव खालील पैकी कोणते आहेत। या ठिकाणी 54 आणि 3 x² चा सहगुणक 3 आणि स्थिर संख्या 54 यांचा गुणाकार 3 × 12 3 × 15 = 16 162 चे आपल्याला अवयव पडले पाहिजे 27 बरोबर सांगड घालण्यासाठी। त्यामुळे 162 चे अवयव 18 90 62 9 8 72 ला 2 हाच्याली 7 9 1 9 7 16 3x² 27x ऐवजी एकदा 18x + 9x + 54 पहिल्या दोघातून सामायिक 3x निघतोय, त्यामुळे आतमध्ये x + 6 राहिले 3 संग 18। ओके, x + 6 हा 9x आणि 54 मधून हा x आहे 9x मधला x, त्यामुळं बाहेर 9 राहिला 9 × x 9x + 9 × 54 x + 6 दोन सामायिक कंसाबद्दल बाहेरचं 3x + 9। ओके, परत x + 6 या ठिकाणी 3x आणि 9 मधून सामायिक 3 निघतोय, त्यामुळं 3 बाहेर काढल्यानंतर आत x राहिला 9च्या अवयवातून 3 बाहेर काढला x + 3 प्रथमतः 3 हा सहगुणक लिहिल्यानंतर x + 6 x + 3। ओके, 3 कंसात x + 6 x + 3 3 कंसात x + 6 x + 3 हा पहिला पर्याय। ओके, पुढचा प्रश्न आहे 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती। या ठिकाणी चौरस ABCD हा चौरस आहे, कर्ण जोडल्यामुळे ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार झाला। त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय 10चा वर्ग कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज बरोबर असतो, म्हणजे AC वर्ग बरोबर 10 वर्ग इथला 100 आणि इथला 10 वर्ग 100 100 आणि 100 200 AC वर्ग बरोबर 200 AC वर्गाचं वर्गमूळ AC आणि 200चं वर्गमुळात 2 वर्गमुळात 200 सेमी। ज्या पद्धतीनं उत्तर हवं असेल त्या पद्धतीने या ठिकाणी 200 ची फोड केली असती 100 दोन्ही 200 100चं वर्गमूळ 10 आणि 2चं निघत नाही 10 वर्गमुळात 2 असाही पर्याय असला असता तर तेही उत्तर आहे, पण 10 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 200 सेमी। ओके, पुढचा प्रश्न आहे x - 1/x बरोबर 5 तर 7 कंसात x² + 1/x² बरोबर किती। पहा, या ठिकाणी x - 1/x कंसाचा वर्ग याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट म्हणजे -2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद x ला x निघून जाते -2 राहते +1/x²। ओके, या ठिकाणी x - 1/x 5 दिलेला आहे म्हणजे 5चा वर्ग 25। ओके, हा -2 पाठीमागे घेतल्यानंतर +2 पलीकडे राहिला आपल्याला आवश्यक असणारा
एक्स वर्ग अधिक 1 भागिले एक्स वर्ग. ओके. 25 आणि 2 27. या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 1 छेद एक्स वर्ग याची किंमत 27 आहे. एक्स वर्ग अधिक 1 छेद एक्स वर्ग, पण 7 गुणिले बाहेर आहेत, त्यामुळं 27 गुणिले 7 बरोबर 7 कंसात एक्स अधिक 1 छेद एक्स वर्ग. ओके. म्हणजे 27 ची 7 पट. 27 सत्ते 7 7 49 ला 9 4 7 2 14 जाऊन 14 4 18. ओके. 189 म्हणजे 7 कंसात एक्स वर्ग अधिक 1 छेद एक्स वर्ग. ओके. 189 189 हा दुसरा पर्याय अचूक आहे. ओके. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात चौरस PQRS आंतरचित्रित केलेला आहे. वर्तुळाची त्रिज्या 21 आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. प्रथम आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, मग या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ काढून वजा करायचे. ओके. या ठिकाणी पहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग 22/7 गुणिले आर 21 गुणिले 21. ओके. 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 गुणिले 22. वर्तुळाचे क्षेत्रफळ 22 त्रिक 66 ला 6 हातच्या आले 6. 22 संग 132 आणि 6 138 1386. या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या 21 आहे, त्यामुळं त्याचा व्यास 21 दुनी 42 म्हणजे कर्ण. PQR या काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण झाला. या ठिकाणी काटकोन त्रिकोण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, कारण PQ आणि QR या चौरसाच्या बाजू आहेत. आपण एक समानल्या तर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग पायथागोरसचं प्रमेय 2x वर्ग बरोबर या ठिकाणी 42 चा वर्ग. एक्स वर्ग बरोबर 42 गुणिले 42 आपण मांडूया. तसंच त्याला भागिले 2 येणार आहे. ओके. एक्स वर्ग पलीकडे जाऊन भागिले 2 2 आहे ते एक्स वर्गला गुणले 2 × 2 21 दोन्ही 42 म्हणजे 21 गुणिले 42. 21 गुणिले 42 या ठिकाणी आपल्याला एक्स वर्ग मिळणार आहे. एक्स वर्ग म्हणजेच PQ बाजू आपण एक्स मांडलेले आहे, बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ. 21 गुणिले 42 ला 2 हातच्याले 4, 21 चौक 84 आणि 4 88 म्हणजे 882 हे चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं. वर्तुळाचं 1386 मिळालेलं आहे. वजाबाकी करूया. 6 मधून 6 गेले 0, 8 गेले 0, 13 मधून 8 गेले उरले 5. सॉरी. पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी PQR हा काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. त्याची बाजू x मानली तर पायथागोरसचं प्रमेय एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग बरोबर 42 चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे 42 गुणिले 42 2 वेळा लिहितो. एक्स वर्ग बरोबर हा 2 42 गुणिले 42 ला भागिले जाणार, त्यामुळं या 2 ने एका 42 ला भागल्यानंतर 21 आले. एक्स वर्ग बरोबर 21 गुणिले 42 21 दोन्ही 42 2 हातच्या आले 4, 21 दुनी 42 2 हातच्या आले 4, 21 चौक 84 84 आणि 4 88 आपल्याला 1386 हे वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून 800 या ठिकाणी 82 वजा करायचे. वजा बाकी 6 मधून 2 गेले 4 उरले, 8 मधून 8 गेले 0 आणि 13 मधून 8 गेले उरले. या ठिकाणी 5 उरले, त्यामुळं 504 चौरस सेमी हे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आहे. हा पर्याय चौथा. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे. धन्यवाद.